तर कोणीतरी काय कुठून चोरून व्हिडिओ काढलाय. बरं काढलंय असेल, परंतु तुम्ही राजकीय नेते आहात ना. हं. तुम्हाला तरी काही वाटली पाहिजे ना, का असा व्हिडिओ आपण कसा कोणाला द्यायचा? नाही, मला परत त्याच्याकडे म्हणजे मी काय तुम्ही म्हटलात म्हणून मला याच्याबद्दल जास्त विचारावसं वाटतं. कारण मला फार याच्याबद्दल विचारायचं होतं, कारण तुम्ही त्याच्याबद्दल क्लॅरिफिकेशन दिलंय. तुम्ही म्हणतात तो व्हिडिओ डिलीट झाला. पण तुम्ही तुमच्या घरात आहात. म्हणजे तुम्ही म्हणता, की मी अगदी बन्यांवरती बसलेलो आहे निवांत. अशा वेळेस येणारी व्यक्ती कोणातरी ॲक्सेस असला आता पाहिजे तुमच्या ही आतल्या बेडरूमचा. अशी व्यक्ती येऊन हीच फोटो हीच काढते. हीच भीती वाटायला लागली ना आता, हं, की आता कुणाला घरी बोलवायचं पण नाही की काय? हं, म्हणजे घरात आलं तर कडी कोंडा लावायचं का काय? हं. पण मग कोणी जवळची व्यक्ती असेल तुम्हाला वाटतं, की ज्याने आता कारण कोण असं एवढ्या सांगतायत? आत जवळची असू शकते ना? असू शकतं ना कोणी. आता राजकारणामध्ये कोण कुणाचा दुश्मन आणि कोण कुणाचा दोस्त होईल हे काय सांगता येतं का? हं. म्हणून दादा आपणही कुणावर विश्वास ठेवावा की न ठेवावा हा एक प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. हं. पण मग श्रीधर साहेब, तुमच्याच मागे कशी बरं लागते ही सगळी आरोपांची मालिका? म्हणजे मी सगळं मगाशी आम्ही रिसर्च करतो तुमच्या इंटरव्ह्यूच्या आधी, तर फारच तुमच्या मागे म्हणजे आम्ही बघतो गेले काही दिवस एक ना एक, एक एक सुरू आहे. यादीने जाऊया. पण कोण मागे लागलाय का तुमच्या? मागे बघा एक कमलेजी एक सांगू का, हां. आपण काम करत असताना जेव्हा काम करतो ना, हं, तर एक आपलं एक चांगलं किंवा वाईट नाव होऊ शकतं. हं, किंवा आपण एखाद्याची वाजवतो ना, मग त्या टायमाला दुश्मन सुद्धा तयार होतात. हं, आणि मग हे गृहीत धरून चालावं लागतं की आपले दुश्मनं तयार झालेली आहेत. हं, मग कुठंतरी आता याला खिंडीत पकडायचं, याचा आवाज कुठेतरी दाबायचा, याला कुठेतरी डॅमेज करायचं. हे सगळे प्रकार होतील ना. हं, परंतु होताना आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की तुम्ही करताना त्याला ठामपणे राहणार का मजबूतीने राहणार. हं, माझ्यावर आरोप जो कोणताही केला असेल, हं, मी त्याचं स्पष्टीकरण देतो, त्याने त्याचं स्पष्टीकरण द्यावं. हं, तुम्ही त्या आरोपावर ठामही राहत नाही ना. हं, मग ती काय होती का एक दिवसाची बातमी चालते, त्याच्यानंतर त्याच्या रील्स चालतात. मग आपण काहीतरी केलंय हं, आणि आपण कुठेतरी गुन्हेगार आहोत अशी प्रतिमा तयार करायचा प्रयत्न केला जातो. हं, आरोप करणारा बाजूला राहतो, तो म्हणतो की बघा हं. मैंने तो उसकी पोल खोल दिया.